तर यापूर्वी या जिल्हा परिषदच्या गटाचं नाव सासगाव जिल्हा परिषद गट होता, तो आता आतकरगाव झाला आहे। मुळात आतकरगाव जिल्हा परिषद गटात यापूर्वीचे जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांना देखील आम्ही यापूर्वी सर्व आमचे कार्यकर्ते माझ्या आजूबाजूचे सहकारी आहेत, त्यांनी प्रचंड मतांनी निवडून दिलं होतं। पण विकासाची श्वेतपत्रिका त्यांनी पण जाहीर करावी का त्यांनी सासगाव जिल्हा परिषदेमध्ये कोणती कोणती कामं केली, का नुसती फक्त पोकळ आश्वासनं देऊन विकास कामांपासून असंख्य गावांना दूर ठेवलं। कारण मी ज्या गावातून येतो आतकरगावमधून, आणि ही जी ग्रामपंचायत जिथं मी बोलतोय ही सासगाव ग्रामपंचायत असून ते सासगाव ते आडोशी परत एकही विकासाची कामं आमच्या ग्रामपंचायत झाली नाही। ती कामं देखील त्यांनी दाखवावी का त्यांनी कुठली कामं केलीत, आणि आम्ही सांगतो का त्यांनी कुठली कामं नाही केली। कारण आमच्या गावात ज्या होनाड आणि आतकरगाव राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ज्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून राबवल्या होत्या, तर आतकरगाव जिल्हा परिषद मधून आतकरगावसाठी पाणी योजनेसाठी 1,21,00,000चा निधी उपलब्ध करून दिला होता, आणि होनाड पंचायतीसाठी 89,00,000चा निधी उपलब्ध करून दिला होता। ती योजना आजपर्यंत पूर्ण झाली नाही। त्यातले पाईप कुणी घालले, पाणी कुणी चोरला किंवा टाक्या कुणी घालल्या, याचा हिशोब मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी दिला तर जनतेला देखील माहिती होईल का या मागचा खरा कोण सूत्रधार आहे आणि त्यामागे कोणाचा हात आहे, हे आम्हाला पण कार्यकर्त्यांना पण समजलं पाहिजे। कारण आज परत सासगाव पासून ते आडोशी परत जी काही विकास कामं झाली ते फक्त त्यांनी फावडा आपल्या अंगावरच वाढला। विकास कामांना गावांना पण दूर ठेवलं विकास कामांपासून, आणि इतर समाजातील जे लोक आहेत यांना रोजगाराची निर्मिती करून दिली नाही। तर रोजगारामध्ये जर बघाल तर असंख्य कंपन्या यांची ठेकेदारी आहे, पण ठेका पण यांनीच घ्यायचा। सरकारी जी कामं आहेत जिल्हा परिषदची ती कामं देखील पार्टनरशिपमध्ये यांनीच करायची। जनतेने करायचे काय, जनतेने फक्त यांची सेवाच करायची काय ना, फक्त मतच द्यायची काय।